नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या विशेष एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अर्थक्रांती की अर्थभ्रांती अशीच काहीशी परिस्थिती आज देशभरात आहे. एकीकडे 1500च्या नोटा बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात एक असा वर्ग आहे की ज्यांचा आनंद आहे, ज्याला असं वाटतं की आता काळ्या पैशाचा अंत होणार आहे, काळ्या पैशाच्या युगाचा अंत होणार आहे, व्हाईट इकॉनॉमीच्या दृष्टीने आपण पुढे जाणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात पैसा चलनात आल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होतील, व्याजदर कमी होणार आहे वगैरे वगैरे. त्याच वेळी एक असा मोठा वर्ग आहे ज्याचा हातावर पोट आहे, ज्याला त्याच्या व्यवहारासाठी जगण्यासाठी कॅश पैसा लागतो आणि या सगळ्या पॅरल इकॉनॉमीमुळे त्याचं जगणं सुसह्य होत असतं. त्यांचं म्हणणं आहे की याच्यामुळे आम्हाला मात्र त्रास व्हायला लागलेला आहे. रांगेत त्यांचा साधा प्रश्न आहे, रांगेत उभे राहणारे ब्लॅक मनीवाले नाही आहेत, ते आमच्यासारखे रोजंदारीवाले सर्वसामान्य माणसं आहेत. आणि याच्या पलीकडे आता मोदी म्हणतायत की हा अंत नव्हे, ही तर सुरुवात आहे, आणखी काहीतरी पुढे येऊ शकतं. आणि यामुळे आम्ही हा विषय घेतलेला आहे, अर्थक्रांती की अर्थभ्रांती. मुख्यतः प्रसन्न, ज्यावेळेला आपण ही चर्चा करतोय, देशभरामध्ये नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर अर्थक्रांती स्वरूपामध्ये या निर्णयाचं स्वागत जे आहे ते झालं. मात्र 7 दिवसामध्ये सर्वसामान्यांना ज्या स्वरूपाचा त्रास होतोय, 40 ते 44 बळी हे या रंगांमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर ही अर्थक्रांती आहे की भ्रांती आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि राजकीय नेतृत्व असो, सामाजिक नेतृत्व असो, वेगवेगळ्या पातळीवर या पूर्ण निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. आणि त्याच दृष्टीनं एक अयोग्य असा प्रचारही करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यतः हा निर्णय कोणत्या दिशेनं भारतीय अर्थव्यवस्था घेऊन जाणार आहे, यातून खरोखरच दूरगामी असं काही साध्य होणार आहे का, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण जो संभ्रम तयार झाला होता त्याला उत्तर शोधण्याचा प्रयत्न. आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख अर्थतज्ञांना घेऊन आजचा हा अर्थक्रांती की अर्थभ्रांती हा कार्यक्रम घडवून आणतो. आणि निलेश, या चर्चेमध्ये आपल्यासोबत मान्यवर आहे, जसा तो उल्लेख केला, आपल्यासोबत असणार आहेत अच्युत गोडबोले, अर्थविषयक लेखक आणि ज्यांची विविध पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवरती त्यांचा वेळोवेळी त्यांची कमेंट असते. त्यांच्या शेजारी असणार आहेत संजीव चांदोरकर. चांदोरकर हे त्यांच्या लोकसत्तातल्या लेखनाने सर्वविदित झालेले तर आहेतच, शिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ते अध्यापनाचं काम करतात. इथे आपल्या स्टुडिओमध्ये खास गेस्ट आहेत जयराज साळगावकर. जयराज साळगावकरांना कोण ओळखत नाहीत, आर्थिक विषयावरती ते लिहित असतात. इकॉनॉमिक्सचं बॉम्बे स्कूल जर का मानलं तर ते त्याच्यातल्या प्रमुख व्यक्तींपैकी ते एक आहेत, त्यामुळे त्यांचंही स्वागत. आणि पुण्याहून आपल्यासोबत असतील अजित अभ्यंकर, माकपचे नेते, आणि अभय टिळक, अर्थतज्ञ. थोड्याच वेळात आपल्यासोबत हे दोन्ही मान्यवर असतील. सगळ्यांचं स्वागत. अभय टिळक आलेले दिसत आहेत मला, अभय टिळकांचं सुद्धा स्वागत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा याच्यातला जो एक काही स्केप्टिकल शब्दापेक्षा काही टीका टिप्पणी करणारा, काही प्रश्न उभा करणारा एक वर्ग आहे, त्यांचे सुद्धा मतं मांडून घेऊयात. मी त्यासाठी सुरुवात करणार आहे चांदोरकरांपासून. संजीव चांदोरकरजी, 1500च्या नोटांवरची बंदी आणि त्याच्यापुढे येऊ घातलेल्या इकॉनॉमिक मधले रिफॉर्म्स सो कॉल्ड, याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की हा जो निर्णय आहे निश्चलनीकरणाचा, डिमॉनिटायझेशन, ह्याचे 2 पैलू आपल्याला बघायला पाहिजेत. बरं, एक ज्याला स्थूल अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक दृष्टिकोनातून, आणि दुसरा ज्याला बॉटम अप व्ह्यू म्हणता येईल, की सामान्य जनांच्या दृष्टिकोनातून ते कसं बघतील, ते ह्याच्यात काय कशा पद्धतीने सफर होत आहेत किंवा काय किंमत मोजतायत. आणि ह्या दोन्ही पैलूंकडे बघताना मला असं वाटतं की जे काही सांगितलं जात आहे, निर्णयकर्ते ज्या पद्धतीचं हे निर्णय का घेतले ह्याच्याबद्दलचे त्यांचे जे क्लेम आहेत ते मला असं वाटतं की खूप पोकळ आहेत. उदाहरणार्थ, स्थूल अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय का घेतला त्याची 3 कारणं दिली जातात. एक, काळ्या पैशाला आळा घालणं. दुसरा, बेकायदेशीर चलन जे काय असतं अर्थव्यवस्थेमध्ये ते काढून टाकणं. आणि तिसरा, बेकायदेशीर ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात, स्मगलिंग असेल, ड्रग असेल वगैरे वगैरे, ह्याला आळा घालणं. ह्याच्यातला सगळ्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे की जो सगळ्या सामान्य लोकांना अपील झालेला असा दिसतोय, तो आहे काळ्या पैशाचा. आपल्याला आठवत असेल, हिंदी सिनेमामध्ये 60-70च्या दशकामध्ये जे व्हिलन असायचे त्यांच्या गादीच्या खाली कोणतरी टोपी घातलेला, गादीच्या खाली थप्प्याच्या थप्प्या नोटा लागलेल्या आहेत वगैरे वगैरे, असं एक साधारण चित्र दिसलं जायचं. मला असं वाटतं 30-40 वर्षामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आणि विशेषतः ग्लोबलायझेशनच्या मुळे, ग्लोबलायझेशनचा इथे अर्थ असा आहे की जरी आपला रुपया पूर्णपणे परिवर्तनीय झालेला नसला तरी आपलं डोमेस्टिक करन्सी ही मोठ्या प्रमाणावरती आजही बाहेर पाठवली जाते, जे 30-40 वर्षापूर्वी नव्हतं.
त्याच्यामुळे फॉरेन करन्सीची ट्रान्झॅक्शन्स असतील, जमीन जुमल्याची असतील आणि सोनं नाणं असेल, ह्या 3 मोठ्या व्यवहारांमध्ये जो काळा पैसा रिचवला जातो, ज्याच्यातून काळं धन तयार होतं. म्हणजे काळा पैसा आपण जरी म्हणत असलो तरी काळा पैसा हा चलनामध्ये असतो आणि काळं धन हे ज्याला इंग्लिशमध्ये स्टॉक म्हणतात. काळा पैसा फ्लो असतो आणि काळं धन हे स्टॉक असतं आणि फ्लो नेहमी स्टॉकमध्ये परिवर्तन होत असतं. म्हणजे मार्क्सनी 2 महत्वाचे फरक सांगितलेत. एक आहे कंजूस माणूस, मायझर, आणि दुसरा आहे कॅपिटलिस्ट. मायझर हा नोटाच्या नोटा, संपत्तीच्या संपत्ती आपल्या ढुंगणाखाली रिचवत असतो, पण भांडवलदार हा त्याचा साठा करण्यासाठी भांडवल कधीही जमा करत नाही. ते सतत चलनामध्ये कसं राहील आणि त्याच्यावरती कसे रिटर्न येतील. मला असं वाटतं की तिन्ही मुद्दे ह्याचे आहेत आणि सामान्य जनांच्या दृष्टिकोनातून देखील गेल्या 10 दिवसामध्ये आपण जे काय बघत आहोत की एवढ्या वेदना, एवढे कष्ट, मानसिक शारीरिक ताण की ज्याच्यातून काही लोकांचे बळी गेले आणि त्यांच्या दृष्टिकोनातून देखील हा निर्णय मला असं वाटतं की अतिशय मी म्हणेन की वेदनादायी आहे, खूप कष्टदायक आहे. असे 2 मुद्दे मला पुढे आणावेसे वाटतात. अच्युत गोडबोलेजी, संजय चांदोरकरांचाच मुद्दा पुढे घेऊन जात असताना हे खरं आहे काही नको असलेल्या दुर्दैवी अशा घटना घडल्या, पण हेही खरं आहे की अशा घटना, म्हणजे हे मी तुम्हाला विविध प्रकारचे विचार सांगतो कारण सगळ्याच प्रकारची माणसं इथे नाही आहेत, पण असाही विचार आहेत अशा घटना या भारतामध्ये जणू काही घडतच नाहीत, अशाही नाहीत आणि त्यांची फ्रिक्वेन्सी आणि घडण्याची पॉसिबिलिटी सगळ्या क्षेत्रामध्ये असू शकते. त्यामुळे त्याला इमोशनल करावं का? मुद्दा क्रमांक 1. 2, हे नाकारता येईल का की ऑल ऑफ सडन भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा, उदाहरणार्थ पुणे महाराष्ट्रातल्या घेऊयात, महापालिकांमध्ये सगळ्या प्रकारचा कराचा भरणा अगदी काही दिवसांमध्ये झालेला आहे. 800 कोटींपर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे. हे एक छोटं उदाहरण झालं, पण या नवीन मेजर्समुळे, या स्टेप्समुळे काहीच घडत नाही असं म्हणायचं आपण? नाही, आता त्यात 2 मुद्दे आहेत. मी आता संजीवनी जे सांगितलं त्यात बरंच तथ्य आहे, पण मला जेव्हा हा निर्णय अनाऊन्स झाला होता त्यावेळी मी त्याचं पूर्ण स्वागत केलं होतं आणि मग मला अजूनही त्याचा तो जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या विषयी मला काही म्हणायचं नाही. पण इम्प्लिमेंटेशन जे आहे ते त्याच्यामध्ये प्रचंड गोंधळ सध्या माजलेला आहे. आता गोंधळ असा आहे की बँकांमध्ये जर का आपण बघितलं म्हणजे हे का केलं याची अनेक कारणं आहेत बरं का. म्हणजे आता अतिशय चांगलं सांगितलं की या क्षणाला समजा एकदम गोठवलं तो जो स्टॉक असतो म्हणजे गादीच्या खाली नसतील पण अगदी ड्रॉवर लॉकरमध्ये असतील, या सगळ्या नोटा एकदम थिजतात आणि त्यामुळे त्या सगळ्या खलास होतात की त्या आपण कोणती 10 लोकांना तू एक लाख भरून टाक असं म्हणू शकतो, पण ज्याच्याकडे कोट्यावधी आहेत ते त्यांना मग आपल्या फेकायची पाळी येते, त्यामुळे ते सर्व थिजतात. पण फ्लो जो आहे त्याचं काय करायचं? आपला बहुतांशी काळा पैसा हा फ्लो मध्ये आहे. म्हणजे मी जेव्हा फ्लॅट विकत घेतो तर 70% चेकने 30% कॅशनी, मी दुसरा जो विकतो तो पुन्हा अशाच तऱ्हेने विकतो काही प्रॉफिट घेऊन. तर हा जो फ्लो मधला जो काळा पैसा आहे तो सोनं, नाणं, फॉरेन एक्सचेंज, जमीन, हा जो प्रकार आहे तो सगळ्यात जास्त मोठा प्रकार आहे. म्हणजे काळं धन जे आपले हा जो कॅशच्या स्वरूपात जो आहे तो फक्त 6% हो, तो फारच कमी आहे. इव्हन काउंटरफीट काढण्याकरता म्हणजे खोट्या नोटा काढण्याकरता आम्ही केलं असं जे म्हणतात ते खोट्या नोटा त्या फक्त 0.28% का असं फारच कमी प्रमाण आहे त्याचं. पण तिसरा एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की बँकांची आज परिस्थिती अतिशय वाईट आहे. म्हणजे 6 लाख कोटी रुपये तर बॅड लोन्स आहेत बँकेवर. त्या अनेक उद्योगपतींनी कर्ज हे दिले नाहीत आपल्याला माहिती आहे. आणि मुडीनी म्हणजे मुडी जे रेटिंग देतं त्यांनी सांगितलं की 1.25 लाख कोटी हे जमा करायला पाहिजेत बँकांनी, म्हणजे कॅपिटलायझेशन झालं पाहिजे असं ते सांगितलं होतं. मग गेल्या 30,000 कोटी दिले आणि जेटलींनी सांगितलं की पुढच्या 4 वर्षात आम्ही 70,000 करू. मग त्यांना थोडक्यात मारामारी होती की बँकांचं हे कसं करायचं, तिथे कॅपिटल आणायचं कुठनं. आता त्यामुळे झालंय काय की हा जो निर्णय आहे त्यामुळे बँकांमध्ये पैसे जमा होतील. फक्त वाईट भाग असा आहे की ते चपरा वॉचमनचे पण जमा होतील आणि ह्याचे 500,000 करत असे सगळे अनेक पैसे त्याच्यामध्ये जमा होणार आहेत. खरे ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे फ्लो मधला तर येणारच नाहीये, पण जिथे साठा आहे त्यातले पण सगळे पूर्ण येतीलच असं नाही. पण बँकांमध्ये कॅपिटल आलं पाहिजे हा पण त्यात एक मोठा भाग होता. पण मला असं वाटतं एकच फक्त बोलून मी थांबतो की याचे इकॉनॉमीवरती जे काही परिणाम होणार आहेत
ते परिणाम फार म्हणजे नजीकच्या काळात तरी 3 ते 6 महिन्याच्या काळात नक्कीच त्याचा जीडीपीवर परिणाम होईल. म्हणजे इन्फ्लेशन थोडंसं नक्कीच कमी होईल, कारण चलनामध्ये पैसाच कमी आल्यामुळे किती पैसा किती गुड्स चेंज करतो याच्यावर आपण इन्फ्लेशन ठरवतो. पण त्याचबरोबर कारण एक लक्षात घ्या, आपली इन्फॉर्मल इकॉनॉमी, शेती, लघु उद्योग, माग, हे जे सगळे ते ठप्प आहेत सध्या. पण त्यांचे, आणि हे काही काळे पैसे नाही तो 80-85% म्हणजे आपली 80% बर. मी हा मुद्दा घेऊन निलेशकडे येतो आणि त्यानंतर मी जयराज साळगावकर आणि अभय टिळकांकडे जाणार आहे. निलेश, हा जो एक मुद्दा अच्युत गोडबोले म्हणतात तो बरोबर आहे, तसा मांडणारा आणि त्याची मांडणी करणारा एक मोठा वर्ग आहे. अमुक एक व्यवस्था आणल्यामुळे अमुक लोकांना आणि अशा वर्गाला हा नुकसान झालं असं नेहमीच होत आलेलं आहे. म्हणजे मुंबईतल्या घोडेगाड्याच्या, म्हणजे अगदी छोटं उदाहरण, घोडेगाडीला रिप्लेस करायला टॅक्सी आला त्यावेळी त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. कॉम्प्युटरच्या वेळी तर कम्युनिस्टांपासून भाजपवाल्यांनी आंदोलन केली होती. ही अशा प्रकारचा त्रास होणं हा एका नवीन सांधे बदलामधली अपरिहार्य प्रक्रिया मानता येईल का? अपरिहार्य प्रक्रिया म्हणून या प्रक्रियेकडे आपण बघू शकतो. काही प्रमाणावर त्रास हा सर्वसामान्य माणूस सहनही करू शकतो. मात्र हा विषय फक्त सर्वसामान्यांपुरता मर्यादित आहे का? जसं गोडबोले सरांनी म्हटलं की याचे आर्थिक परिणाम काय, याचा जीडीपीवर परिणाम होणार आहे. आपण जो 7% कमीत कमी विकास दर गाठू असं म्हणतोय, तो कसा गाठला जाईल? जो प्रमुख मुद्दा येतो की एकूण रिअल इस्टेट सेक्टर जर आपण बघितलं तर ओव्हरऑल जीडीपीच्या ते 26%. या 26%मध्ये जर येत्या काळामध्ये लिक्विडिटी नसली, पैसा नसला, तर हे सेक्टर ग्रो होईल का? यातून जो सर्वात मोठा रोजगार देणारा सेक्टर म्हणून ओळखला जातो असा हा सेक्टर जर कमकुवत झाला तर त्यातून सुमारे 1.5% जीडीपी जो आहे तो कमी होताना पाहायला मिळेल. म्हणजे 7% जे आपण स्वप्न बघतोय, जागतिक अर्थसत्ता होण्याचं जे स्वप्न बघतोय, ते आपण या निर्णयातून पहिल्यांदाच उद्ध्वस्त केलेलं आहे. इतकंच नाही, जर आपण म्हणत होतो की सर्वसामान्यांच्या खिशातला पैसा बँकेत येतोय, बँकेमध्ये लिक्विडिटी क्रिएट होते, पण ज्यावेळेला आरबीआय आपल्या पॉलिसीमधून लिक्विडिटी क्रिएट करते त्याचा अर्थ असा असतो की तो अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जावा आणि यातून अर्थव्यवस्थेला गती मिळावी. मात्र या ठिकाणी लिक्विडिटी तर क्रिएट होते, ती बँकांच्या अकाउंटवर येते, तिजोरीत येते, मात्र ती सर्वसामान्यांच्या हातात जात नाही. त्यातून अर्थव्यवस्था ही विकसित होईल, पुढे सरकेल अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे नजीकच्या काळात तरी आर्थिकदृष्ट्या एक मोठा सेटबॅक, एक मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसेल अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणि त्यातून आपण कसे सावरणार आहोत हा त्यातला पुढचा प्रश्न. ठीक आहे, मी आता अन्य 2 मान्यवरांकडे जाईन, पण सुरुवात करतोय साळगावकरांपासून. ह्या विषयाकडे बघताना सुरुवातीपासून हा एक आर्थिक विषय आहे असं अधिक त्याच्यावर स्ट्रेस दिला गेला, जोर दिला गेला. पण आता अधिक विचार करता, मागे वळून पाहता, नरेंद्र मोदींची पर्सनॅलिटी, त्यांचं व्यक्तिमत्व हे जर का आपण पाहिलं तर त्यांची 3 तोंड आहेत मोदींची. त्यातलं एक आहे सांस्कृतिक, त्यांचं जे म्हणजे वाचे गुजरात सारखी जे मुवमेंट ते करू शकतात, संस्कृतीला ते अपील करतात. दुसरं त्यांचं अर्थशास्त्र, डेव्हलपमेंटचं एक फेस आहे त्यांचा. आणि तिसरा आणि महत्त्वाचा जो फेस आहे त्यांचा मिलिटरी फेस आहे, जो त्यांना त्यांच्या RSSच्या शिकवणीतून मिळाला आहे, किंवा एकंदरीतच त्यांनी पंतप्रधान झाल्यावर जगभर जाऊन जी राजनैतिक संबंध जे स्थापन केले आणि अजित डोवल या रॉच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी जे संबंध स्थापन केले, खास करून अमेरिकेशी असलेले संबंध त्यांनी सुधारले, इस्रायलशी सुधारले, सौदी अरेबियाला ते जाऊन आले. तर ह्यातून हा जो निर्णय आहे त्याचा अर्थशास्त्रीय जे गोष्टी होतील हा फॉलआउट आहे. पण हा बेसिक निर्णय हा स्ट्रॅटेजिक निर्णय आहे देशाच्या सुरक्षेचा. आणि तारिक फताह जसं बोलतात की इथून पैसे दुबईला नेऊन भारतीय नोटांचे डॉलर कसे होत होते आणि कसे वाटले जात होते, किंवा आता पण आपण पाहतो की काश्मीरमधली दगडफेक, काश्मीर शांत आहे आता. तर पहिली प्रायोरिटी ही नॅशनल सिक्युरिटीला आहे आणि त्यानंतर अर्थव्यवस्थेला आहे. नॅशनल सिक्युरिटी असेल तरच अर्थव्यवस्था सुधारेल. आणि आता हे म्हणाले तसं काही शॉर्ट रनमध्ये काही जीडीपी खाली जाईल किंवा डिफ्लेशनकडे इकॉनॉमी जाईल, मग इंटरेस्ट रेट खाली करावे लागतील. आता ऑलरेडी इंटरेस्ट रेट खाली HDFC आणि ICICIने केले, बाकीच्या बँका, सरस्वत बँकही करते, तर बाकीच्या बँकाही करतील, मग पैशाचं डिमांड वाढेल, ती सायकल सगळी लागेल. परंतु या गोष्टी दुय्यम आहेत. या निर्णयातलं अर्थशास्त्र हे दुय्यम आहे. यात प्रथम गोष्ट आहे ती नॅशनल सिक्युरिटीची, आणि त्या दिशेने तो मोदींचा जो तिसरा चेहरा आहे तो बोलतोय असं मला वाटतं. नाही, पण यात प्रमुख एक मुद्दा, आपण ज्या वेळेला याला अर्थकारण वेगळं आणि राष्ट्रीय सुरक्षा वेगळी अशी चर्चा करत असू, तर आज जागतिक पातळीवर अर्थकारणातून
ज्या देशांच्या सीमा आहेत त्या गळून पडतात अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं. जर आर्थिक संबंध वृत्तिंगत होणार असतील तर दोन देशांमधलं वैरही बाजूला सारलं जातं. अशा परिस्थितीमध्ये जर अंतर्गत सुरक्षेचा, काळ्या पैशाच्या निमित्तानं जर अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न तयार होणार असेल तर बाह्य सुरक्षे संदर्भात आपण जास्त महत्त्व द्यायचं की अंतर्गत सुरक्षेला महत्त्व द्यायचं? येत्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं IB नं पंतप्रधानांना सांगितलंय. इतकंच नाही तर गृह मंत्रालयाला सांगितलं की 48 तास काळजी घ्या, अन्यथा देशामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्यामुळे निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत कितपत योग्य ठरेल हा निर्णय? ही परिस्थिती म्हणूनच निर्माण होणार आहे की ही योजना फेल व्हावी आणि या सरकारला त्यातून त्रास व्हावा आणि त्यांचं नाव खराब व्हावं. एवढं एकदम ममत्व का आलंय राहुल गांधी किंवा इतर लोकांना याच्याबद्दल आरडाओरडा करण्याचं? ही तुमची सिस्टम कोलमडून पडावी आणि तुम्हाला देशाची सीमा गळून पाहिजे का? मला नाही वाटत देशाची सीमा आपल्याला गळू द्यायची आहे म्हणून. नाही, पण मला सांगा साळगावकर सर, हा एक म्हणजे आर्थिक विषयाची चर्चा सुरू झाली की हा मुद्दा देशभक्ती, बॉर्डर सिक्युरिटी मुद्द्याकडे जातो. म्हणजे तुम्ही म्हणालात की आता हा निर्णय झाल्यामुळे काश्मीर शांत आहे, पण काश्मीर नेहमीच अशा त्यांच्या वेव्हनुसारच चाललेला आहे. कधी तो एकदम पीकवरती जाऊन उद्रेक होतो आणि कधी तो शांत पण राहिलेला आहे मधल्या काही महिन्यांपूर्वी. या विषयाचा थेट संबंध नॅशनल सिक्युरिटीशी आहे आणि त्याच्याशीच आहे ते खरं आहे, कारण नोटा येतात हे खरं आहे, आपल्याकडे नोटा मिळतात सुद्धा, त्याच्याशीच आहे. हा आग्रह धरणं कितपत योग्य आहे? त्याच्याशीच आहे असं म्हणता येणार नाही, परंतु आर्थिक विषय हा त्यात महत्वाचा आहे. बरं, या नोटांचा वापर जो होतो, या करन्सीचा वापर जो होतो, त्या ज्या प्रकारे कन्व्हर्ट होतात डॉलरमध्ये, त्याच्यामुळे डॉलरशी असलेली पॅरिटीचा आपल्याला त्रास होतो आणि त्या दहशतवाद्यांच्या हातात ती करन्सी पडते, त्यातून ती वेपन्स घेतात असं तारिक फतेह म्हणालेत. मी म्हणत नाहीये. जे सौदी अरेबियामध्ये अनेक वर्ष होते, आधी पाकिस्तानात होते, आणि ह्या विषयामध्ये तर निश्चितच त्याचा परिणाम हा गंभीर आहे. पण हे नसताना सुद्धा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून आणि फेक अकाउंटच्या माध्यमातून हे ट्रान्झॅक्शन होतच आलेले आहेत. ते रेकॉर्ड होतं ट्रान्झॅक्शन, करन्सी रेकॉर्ड होत नाही. फिजिकल तुम्हाला म्हणे ऍटलीस्ट एक मोड तरी बंद करण्यात तोच आलाय. मोड एक बंद तरी केला पाहिजे. ठीक आहे. नाही, पण प्रसन्न, तो मोड जो आहे तो 0.8% होता ओव्हरऑल इकॉनॉमीच्या, हेही आपण लक्षात घ्यायला हवं. आणि त्यामुळे एखादी छोटस छिद्र बुजताना आपण मोठं भगदाड पाडतोय की काय, ही भीती जी आहे ती कायम असेल. बरं, मी आता अभय टिळकांकडे जातो. अभय टिळकजी, एक सर्वसाधारण आता सगळ्या प्रकारच्या चर्चांमध्ये जे सूर दिसून येतात त्या सगळे इथे मांडून झालेले आहेत. आता तुम्ही याकडे कसं पाहताय? पूर्ण एक अर्थक्रांतीच्याच लेवलला चर्चा नेली जाऊ शकते, एक एकदम ह्याच्यामध्ये काहीतरी चांगलं होतं असं सुद्धा म्हणता येऊ शकतं, आणि एक पूर्ण रिफ्यूट करण्याच्या लेवलला सुद्धा नेलं जात आहे बाहेरच्या डिस्कोर्समध्ये. तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की याच्यामध्ये केवळ म्हणजे आपण जो डिमॉनिटायझेशन हा शब्द वापरतोय तो खरा आपण वापरता कामा नाहीये. कारण अधिक दर्शनी मूल्य असणाऱ्या चलनी नोटा व्यवहारातनं काढून घ्यायचा नजीकच्या भविष्यात तरी सरकारचं कुठेही मानस दिसत नाहीये. कारण आपण फक्त जुन्या नोटा व्यवहारातून काढून नवीन छपाईच्या नोटा आणि पुन्हा 2000 दर्शनी मूल्याची नोट आणलेली आहे. मला असं वाटतंय की जो मगाचपासून एक मुद्दा येतोय की ज्याला आम्ही काळ्या पैशाचा स्टॉक म्हणतो, तो ज्या काही मुठभर लोकांकडे असेल त्या स्टॉकवर घालणं आणि तो निकामी करणं हा जर हेतू असेल तर तो ह्या निर्णयामुळे बऱ्यापैकी साध्य होईल, याच्यात वाद नाही. बरं, प्रश्न जो आलेला आहे, प्रश्न असा आलेला आहे की मला असं वाटतं पंतप्रधानांनी हा जो एक साहसवादी पाऊल उचललं त्याला सक्षम अशी प्रशासकीय पाठबळ न मिळाल्यामुळे आजची दुरवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे जुन्या नोटा चलनामधनं काढून घेतल्यानंतर नवीन चलना मुळात त्याच्यासाठी कागद उपलब्ध करणं, नोटा तयार करणं, त्याची नोंद रिझर्व्ह बँकेमध्ये करणं, त्यानंतर ते नवीन नोटा बँकांकडे वितरित होणं, बँकांकडून त्या ब्रांचेसकडे जाणं, नंतर देशात जी 1.5 लाख ATM मशीन्स आहे, 1.5-2 लाख, त्यांचं कॅलिब्रेशन करून साचे बदलणं, ह्या सगळ्या ज्याला आपण म्हणजे लास्ट माईल पर्यंत तपशील जो म्हणतो, याला किती वेळ लागेल. बरं, आणि एका व्यवस्थेकडनं दुसऱ्या व्यवस्थेकडे जाताना किती आपल्याला प्रशासकीय अडचणी येऊ शकतील, याच्याबद्दलचं गणित मात्र सरकारचं पूर्णपणे कोलमडलेलं आहे. बरं, त्यामुळे हा प्रश्न धोरणात्मक असण्यापेक्षा प्रशासकीय आमची जी हतबलता आहे आणि प्रशासन किती म्हणजे कुठे कमकुवत होऊ शकतं याचा पुरावा आहे. ठीक आहे, पण आर्थिक धोरणाच्या दृष्टीने हे पाऊल चांगलं आहे, याच्याबद्दल वाद नाही. अभय टिळकांनी एक फार महत्वाचा आणि मध्यम मार्गीय असं विश्लेषण संतुलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्या बोलण्याचा एक अर्थ असा होतो
निर्णय योग्य किंवा बऱ्यापैकी योग्य, हेतू पण योग्य, पण इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत त्रास झाला असेल तर तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हर्डल्समुळे. मी चांदोरकरांकडे जातो. माझे पुढचे 2 प्रश्न पण मला दोन्ही मान्यवरांना विचारायचे. चांदोरकरजी, अभय टिळकांची मांडणी आपण स्वीकारू शकतो का? नाही, ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस म्हणतात ते कदाचित अनेक निर्णयांमध्ये देखील येऊ शकतात. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की ह्या निर्णयाने जवळजवळ 80% लोकसंख्येला त्रास होणार होता, गंभीर त्रास होणार होता, जो आपण बघतोय गेले 10 दिवस. आणि हे किती दिवस चालेल याच्याबद्दल आपल्याला अंदाज नाहीये. कदाचित लवकर संपेल अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. परंतु हा प्रश्न हाताळताना किंवा ह्याची अंमलबजावणी करताना त्याचं जे डायमेन्शन आहे, त्याचं जे स्किल आहे, की अनेक गरीब लोक स्वतःच्या घरांमध्ये पैसे ठेवतात. ते काही काळे पैसे म्हणून नसतात, तर ते त्यांच्या वापरासाठी असतात. त्यांचे बँक अकाउंट नसतात. म्हणजे अनेक वेळा असं सांगितलं जातं ह्या सगळ्या चर्चांमध्ये की प्राईम मिनिस्टर जनधन योजनेअंतर्गत अमुक अमुक कोटी, काय 20 कोटी वगैरे अकाउंट उघडले गेलेले आहेत. प्रश्न फक्त अकाउंट उघडण्याचा नसतो, अनेक गोष्टी त्याच्याशी संबंधित असतात, ज्याला प्रोसेस लिटरसी म्हणतात, ज्याला डिजिटल लिटरसी म्हणतात. म्हणजे लोक म्हणतात इंटरनेट बँकिंग आहे. इंटरनेटचं आज पेनिट्रेशन किती आहे देशामध्ये, किती जण इंटरनेट बँकिंग करतात. बँक अकाउंट उघडल्यानंतर देखील त्याच्यातल्या ज्या गुंतागुंती आहेत, त्याच्यातला जो इंग्लिशचा वापर आहे, ह्या अनेक गोष्टींमुळे, ज्याला प्रोसेस लिटरसी असं म्हणता येईल, ती अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ग्राउंड रियालिटीचा हे लक्षात घेऊन स्मॉल बँकांचं धोरण जाहीर झालं 1 वर्षानंतर. अजूनही त्या अस्तित्वामध्ये नाही आहेत. बरं, पोस्ट बँका, पोस्टल ऑफिसेस जी आहेत, ती पोस्टल ऑफिसेस सगळ्या बँकांच्या जेवढ्या ब्रँचेस असू शकतील आहेत, त्याच्या एवढ्याच पोस्टाची ऑफिसेस आहेत. त्यांना तयारीत ठेवण्याची कदाचित गरज, म्हणजे तयारी जर ठेवली असती तर मला असं वाटतं की संवेदनाशीलतेचा प्रश्न आहे. म्हणजे आपण जो प्रश्न ही जी काय अंमलबजावणी करणार आहोत, त्यांनी किती मोठ्या प्रमाणावरती जनतेला, जी जनता फक्त संख्येने मोठी नाही आहे, तर ती व्हल्नरेबल आहे, अनेक अर्थाने व्हल्नरेबल आहे. इमोशनली दे कांट विथस्टँड, की बाबा त्यांना असं सांगितलं गेलं की बाबा तुझे 10,000 रुपये उद्यापासून हे कुचकामी ठरतील, तर काय पद्धतीचा मेंटल स्ट्रेस, काय पद्धतीचा भावनिक स्ट्रेस त्याच्यातून ते जातील. ह्या अनेक गोष्टींची मला असं वाटतं की ऍडमिनिस्ट्रेशन शुड हॅव बीन मच मोर सेन्सिटिव्ह. बरं, इन लॅप्सेस इज वन थिंग, पण ती जर संवेदनाशीलता असती तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी आवाक्यात राहिल्या असत्या. बरं, मी आता अच्युत गोडबोलेंकडे जातो आणि त्या माझ्या प्रश्नामध्ये थोडासा रेफरन्स चांदोरकरांच्याही सगळ्या उत्तराचा असेल. अच्युत गोडबोलेजी, हे खरं आहे, हर्डल्स आहे, त्रास झाला, चांदोरकर म्हणतायत तसा, आणि तो मान्य करावा लागेल. पण हॅव्हिंग सेड दॅट, यामुळे कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने एक पाऊल पडलंय का? माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक मोठा थॉट मांडला जातो की कॅशलेस इकॉनॉमी, एटीएम टू पेटीएम आणि हे जे काही बँकिंगवरती भर देण्याचा प्रयत्न चाललाय, ही एलिटिस्ट थिंकिंग आहे, हे शहरी थिंकिंग आहे. ग्रामीण भारताच्या दृष्टीने हे सगळं नुकसानच आहे. तुम्हाला हे मत मान्य आहे का? पहिली गोष्ट, आपण बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स पद्धतीच्याकडे जायला पाहिजे, ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त ही अशा तऱ्हेने जायला नको, ह्याला शॉक अँड ऑ ज्याला म्हणता येईल आपण, की अशा तऱ्हे एकदम अचानक 8 वाजता डिक्लेअर करायचं आणि 12 वाजता सगळे जण हवाल दिलून रस्त्यावर फिरायला लागले. बरं, तर ह्याला बघा लक्षात ठेवा, बँकिंगचे ओळख असलेले आणि बँकिंग करणारे असे लोक भारतामध्ये किती आहेत? साधारण 30% लोक आहेत. ते सगळे एवढे कोटी अकाउंट उघडले त्याला काही अर्थ नाही हो. अहो, बाहेरच्या लोकांनी 1-1 रुपया टाकून वगैरे ते अकाउंट कसे बसे ते केले आपल्याला माहिती आहे. ते अकाउंट काढला म्हणजे काय, आता जसं म्हणाल त्यामुळे लिटरसी नसलं म्हणजे अकाउंट चालवता यायला पाहिजे. आणि कार्ड प्लास्टिक मनी तर त्यापेक्षाही कमी. मला आश्चर्य वाटतं, कित्येक चॅनल्सवरती आपण आता संबंध ई बँकिंगनी सगळं करावं, चेकनी पेमेंट करावे. मला आश्चर्य वाटतं पाहिजे, त्यामुळे कुठेतरी खेड्यात तरी कधीतरी जावं असं मला वाटतं. 80% अजून 80-90% जनता ही म्हणजे कॅशवरतीच आपण ट्रान्झॅक्शन्स करते. लहान उद्योग सुद्धा त्याच्यावर करतात. ह्याच्याकडनं तिथे जायला पाहिजे हे मला नक्की मान्य आहे. पण ते पूर्ण त्याचं प्रशिक्षण लागेल, त्याला अनेक गोष्टी लागतील, त्या स्टेप बाय स्टेप, आणि मग ते करायला काही हरकत नाही. आणि आपण नेहमी स्वीडन, अमेरिकेची उदाहरणं देतो, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सोशो इकॉनॉमिक पद्धतीतनं ते गेल्यामुळे ते सगळं झालेलं आहे. आणि म्हणून मला हे अगदी नक्की की ऍडमिनिस्ट्रेटिव्हली या निर्णयाला माझंही, मी टिळकांची मी सहमत आहे, ह्या निर्णयाला माझाही पाठिंबा आहे आणि मी पहिल्या दिवसापासून त्याला पाठिंबा जाहीर केला होता. पण हे ज्या तऱ्हेने इम्प्लिमेंट झालेलं आहे त्यात मला
संवेदनाशील अजिबात नाही. एक मला फक्त एक सांगायचं, हो त्याला सातत्याने एक उदाहरण दिलं जातं की सिक्रेसीचं काय, की आम्ही सिक्रेसीमुळे केलं जातं. मला त्याला एकच उत्तर मला द्यावं असं वाटतं की आपल्याला लाज वाटली पाहिजे. मॅनहॅटन प्रोजेक्ट नावाचा अमेरिकेमध्ये प्रोजेक्ट झाला. जगातनं शेकडो सायंटिस्ट, कित्येक कारागीर, कित्येक इमारती उभी राहिल्या, कित्येक इन्स्ट्रुमेंटवाले लोक, शेकडो हजारो लोक त्या ठिकाणी काम करत होते. बॉम्ब पडेपर्यंत ती बातमी कोणाला कळू शकली नाही. आपल्याला एटीएम कॅलिब्रेट करणं, नोटा छापणं, समजा नवीन नोटा छापल्या जरी असत्या तरी लगेच लोकांना काही रिप्लेस करणं कळलं असतं का? म्हणजे मला असं वाटतं त्याचं प्लॅनिंग आणि पूर्ण प्लॅनिंग, रिहर्सल हे सगळं काही लिमिटेड लोकांमध्ये करून त्याची आपल्याला गुप्तता हे फुटू न देता, बरं का, असंच होणार आहे, राखता नक्कीच आली असती असं मला वाटतं. आणि हे आपण एवढं जर करू शकत नसतो तर मॅनहॅटनचा काय प्रोजेक्ट तर फारच दूर राहिला. मला वाटतं एवढं आपण करू शकायला पाहिजे होतं. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे संवेदनाशील पुन्हा आपण असलं पाहिजे. म्हणजे एवढे लोक मरतायत तर त्याच्याकडे आपण त्यामुळे माझा धोरणाला मला फक्त हा जो सारखा मरण्याचा मुद्दा आहे त्याच्या बाबतीत मला शब्दांची खरंच कसरत करत मला पुढचं वाक्य म्हणायचं आहे. पण हा जो सारखा एक मुद्दा मांडला जातोय, रांगेत झालेले मृत्यू भारतामध्ये आपल्या सरकारच्याच आणि त्या स्थानिक महापालिकेपासून, राज्य शासनापासून, राष्ट्रीय शासनापर्यंतच्या सरकारांच्या चुकांमुळे, रस्त्यावरच्या खड्ड्यांपासून, होणाऱ्या ऍक्सिडेंटपासून, चुकीच्या प्रकारे झालेल्या ट्रीटमेंटपासून, हॉस्पिटलमध्ये चांगला स्टाफ नसल्यापासून, अशा अनेक कारणांमुळे माणसं मरत असतात. त्यावेळी सिस्टीम असा रोष किंवा त्याचा मुद्दा न करता जेव्हा या विषयाच्या अकॅडमिक डिस्कशनमध्ये जेव्हा हे मृत्यू आणले जातात तेव्हा त्या मृत्यूचं आपण राजकारण करतोय का, असा माझा प्रश्न आहे निलेश. दरवेळी जरा आपण या स्कीमच्या बाजूने कोणी बाजूने बोललं, अहो बघा तिकडे 40 लोक मेले, तुम्हाला काही त्याचं वाटतंय की नाही, हे लॉजिक बरोबर आहे का या चर्चेसाठी? नाही, सर्वात जर किमती कोणती गोष्ट असते तर तो मानवी जीव असतो. आणि जर तो गमावणार असू आपण तर निश्चितच त्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. जर आपण अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेची गोष्ट करत असू आणि त्यात या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपल्याला 40-45 लोक हकनाक रांगेमध्ये उभे राहून मारावे लागत असतील किंवा मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागत असेल तर ते कितपत आहे याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. कारण रस्त्यांवर जे खड्डे होतात त्यातून जे मृत्यू होतात त्यालाही हायकोर्टानं आणि सुप्रीम कोर्टानं स्थानिक प्रशासनाला दोषी धरलेलंच आहे. त्यामुळे योग्य जर रस्ते दिले गेले असते तर ते ऍक्सिडेंट झाले नसते, त्यातून अनेक लोक जे मृत्युमुखी पडतात ते बचावले असते. रेल्वेचे अपघात मुंबईमध्ये, लोकल रेल्वेमध्ये अनेक लोक, म्हणजे जे 40-44 आपण म्हणतोय गेल्या आठवडाभरामध्ये, तितके तर दररोज मुंबईतल्या रेल्वे खाली मरतात, रूळ क्रॉस करताना मरतात. मग त्याची जबाबदारी रेल्वेची आहेच, किंवा त्यासाठी म्हणून योग्य ती जी एक व्यवस्था करणं अपेक्षित आहे ती आपण केलेली नाही म्हणून त्याला जबाबदार कोणीतरी आहे. जर ही घटना होत असेल, यात 44 लोक मरत असतील तर त्यालाही जबाबदार कोणीतरी आहे. त्याची जबाबदारी ही घ्यावी लागेल, कारण एक नवी सिस्टीम आपण या निमित्ताने आणू पाहतोय आणि त्यातून हे मृत्यू ओढावलेले आहेत. पण मी प्रसन्न थोडंसं तू विचारलेल्या प्रश्नाच्या थोडं बाहेर जातो आणि सातत्याने आपले जे जाणकार आहेत ते म्हणतायत की सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे आणि आमचं त्या निर्णयाला समर्थनच आहे. मात्र त्यानंतरच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या संदर्भातले आक्षेप घेतले जातात. मात्र सरकारचा निर्णय योग्य आहे तर तो कोणत्या पातळीवर योग्य आहे? 500 आणि 1000च्या डिनॉमिनेशनच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय निश्चितपणे त्याचं स्वागत असू शकतं. मात्र त्याला पर्याय म्हणून 2000ची नोट आणणं याचं कोणतं स्वागत होऊ शकतं किंवा याचं समर्थन हे कोणत्या पद्धतीने होऊ शकतं? म्हणजे साळगावकर सर तुम्हाला विचारेल, 2000ची नोट का आणली याचं कारण मला काय माहित नाही, परंतु माझा असा कयास आहे की ती 2000ची नोट फार काळ चलनात रिझर्व्ह बँक ठेवेल असंही नाही. 3 वर्षानंतर कदाचित तीही रिप्लेस होऊ शकते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणाला कधीही वाटलं नव्हतं की कोणताही पॉलिटिशियन हा करन्सी रद्द करेल, कारण सगळ्या पॉलिटिशियन्सकडे करन्सी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर मोदींनी किंवा रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरनी किंवा या सरकारनी आम्ही हे करू शकतो हा सिग्नल जो दिलाय ना तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यामुळे लोकांची काळा पैसा करण्याची मानसिकता आता पूर्णपणे बदलली. नाही पण सर हे या अगोदरही झालंय ना. या अगोदर 3 विविध टप्प्यांमध्ये गेल्या 60 वर्षामध्ये अशा स्वरूपाच्या नोटा रद्द केल्या गेल्या ना. त्यामुळे ही मानसिकता दाखवली किंवा यातून काही वीरत्व
ते 68 साली मोरारजीने केले होते 1000ची नोट. हो, मग झाल्यात ना या अगोदर. नाही, नोटा रद्द नाही झालेल्या त्यानंतर. नाही करन्सी नोट कधीही रद्द झालेली नाही. नाही पण 68 सालानंतर ही प्रथम नोट रद्द झाली. नाही स्वातंत्र्यानंतर 68 साली 10,000ची नोट रद्द केली, 1000ची नोट रद्द 5,000ची केली, आणि 5,000ची आणि 10,000ची अशा 3 नोटा रद्द झाल्या. त्यानंतरचा हा निर्णय आणि त्यामुळे अगदी इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेतला, अशी काही स्वरूपाची ही काही घटना नाही आहे. निश्चितपणे सध्याच्या परिस्थितीत असा निर्णय होईल का, तर धक्कातंत्राच्या पातळीवर आपण मान्य करू शकतो की सरकारने एक मोठं धक्कातंत्र जे आहे ते या निमित्तानं अवलंबलं. मात्र अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय होता म्हणून याला आपण स्वीकारायचं का? हा, आता तुम्ही एक मला क्लिअर करून दे. तुम्ही आता म्हणालात की रेल्वे खाली लोक मरतात, मुंबई लोकल खाली वर्षाला 8,000 लोक मरतात, म्हणून तुम्ही रेल्वे बंद करता का? तिथे निषेध होतो का सरकारला? आता जे चाललंय रस्त्यावर तसं होतं का? हे का होतं याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. नुसतंच अर्थशास्त्राच्या नाही तर एक नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून एक विचार करणार हे का होतंय, एवढा विरोध का होतो या गोष्टीला, हे का करू दिलं जात नाहीये याचा विचार केला पाहिजे. आणि हा जो सिग्नल आहे की नोट रद्द होऊ शकते, आता किती लोक रस्त्यावर आले त्याच्यामुळे, म्हणजे ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसे होते. ऍक्च्युअली रस्त्यावर आलेल्या लोकांच्या बाजूने मी आहे, त्यांना त्रास होतोय, नोटांचा सप्लाय नाहीये, इम्प्लिमेंटेशनची कारण आहेत. पण ही वॉर लेव्हलवर आपण परिस्थिती हाताळली पाहिजे. अंधार करतो आपण जेव्हा ब्लॅकआउट होतो तेव्हा आपण म्हणतो का आम्हाला काही जेवता येत नाही लाईटमध्ये. इतक्या सिरियस लेव्हलचा हा प्रश्न आहे, हा नुसता नोटा बदलण्याचा प्रश्न नाहीये. हेच मी सांगू इच्छितोय. बरं, मी हा मुद्दा घेऊन टिळकांकडे जातो. टिळक सर, एक मुद्दा असा हा जो साळगावकरांनी तो अगदी आर्टिक्युलेट करून मांडलेला आहे, पण हा मुद्दा एक मांडला गेला आणि तो अगदी अनिल बोकिलांसारख्या व्यक्तींनी पण मांडला. तो मुद्दा असा की या देशावरती काही सिरियस थ्रेट्स आता तयार झाले होते, ते दहशतवादी हल्ल्याचे असतील किंवा आर्थिक पॅरालिसिस करण्याचा सुद्धा मुद्दा असेल, आणि त्यामुळे ही अचानक हिट अँड ऑ सारखा जो शब्दप्रयोग आता वापरण्यात आला तशी कारवाई करावी लागली. हे एक्सक्यूज आपण सरकारला घेऊ द्यायचं का? टिळक सर. नाही, याच्यात दोन मला वाटतं गोष्टी जे मगाचपासून साळगावकर म्हणतायत की हा फक्त अर्थशास्त्रीय निर्णय नाही, शेवटी ही पॉलिटिकल इकॉनॉमी आहे. मला याच्यात दोन संभाव्य कारणं जी दिसतात, ती पहिलं जे आपण म्हणतोय की ज्याला आपण दहशतवादाचं आर्थिक परिमाण म्हणूया. काय झालंय, फेब्रुवारीमध्ये ज्या 6-7 राज्यांमध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, मणिपूर आणि पंजाब ही 3 आपली सीमावर्ती देशातली राज्य, म्हणजे सीमावर्ती प्रदेशातली राज्य आहेत. आजवर ज्या काही नकली नोटा आपल्याकडे भारतीय हद्दीमध्ये आढळून आलेल्या आहेत, बाहेरनं आलेल्या, त्या प्रामुख्याने नेपाळ आणि पंजाब या 2 राज्यांमधनं येत आहेत असं आतापर्यंत गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्याच्या तोंडावर आणि एकंदरीने आर्थिक पातळीवरती अनागोंदी निर्माण करण्याकरता जिथे ज्याला आपण लूपहोल्स म्हणतो, ती जी ज्या राज्यांमध्ये आहेत तिथे निवडणुका होणार आहेत. म्हणून पहिलं हे कदाचित पाऊल आपण संभाव्य मानू शकतो की सरकारने आता तो निर्णय घेतला. आणि दुसरं जे मला जास्ती करून राजकीय असं वाटतं, ते असं वाटतं की ही जी 6-7 राज्य आहेत, या 6-7 राज्यांच्या मध्ये कुठेही भाजप हा फार शक्तिशाली आहे अशी आज परिस्थिती नाहीये. पंजाबमध्ये जरी तो सत्तेवरती असला तरी तिथे अँटी इन्कम्बन्सीचा धोका आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती निवडणुकीच्या माध्यमातून पैशाचा वापर होऊन मतदार ज्या ठिकाणी झुलवण्याचा प्रयत्न होतो आणि त्याचा आपल्या विरोधी पक्षांना फायदा होऊ नये म्हणून केलेली ही अत्यंत स्मार्ट खेळी नसेलच असंही म्हणवत नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने याला संरक्षण आणि राजकीय असे दोन्ही पैलू आहेत. आणि त्यामुळे काळ्या पैशावरती त्याचा कुठाराघात होईल ही अनुषंगिक बाब त्याची ठरते असं माझं वैयक्तिक मत आहे. टिळक सरांनी जे म्हटलं ते जर आपण मान्य करायचं म्हटलं तर फक्त राजकीय लाभासाठी म्हणून काही राज्यांमध्ये अँटी इन्कम्बन्सीमध्ये आपला पराभव होईल किंवा या राज्यांमध्ये आपला प्रभाव नाही, म्हणून प्रभाव निर्माण करण्यासाठी जर देशातल्या 90 कोटी जनतेला वेठीस धरलं जात असेल तर ते अत्यंत निषेधार्ह आहे. आणि त्यामुळे जर राजकीय लाभ, आता तो आहे की नाही हा विश्लेषणाचा पुरताच मुद्दा आहे, तो स्पष्ट झालेला नाही, पण जर खरोखर अशा स्वरूपात राजकीय लाभापुरता म्हणून हा निर्णय घेतला गेला असेल तर हा अत्यंत निषेधार्ह आहे. आणि त्यातून 90 कोटी जनता जी आहे ती आज रस्त्यावर आहे. इतकंच नाही, जर जसं प्रसन्न तू सुरुवातीला विचारलंस, मुख्यतः अंतर्गत सुरक्षेचा किंवा बाह्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळं हा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता असं एकीकडे बोकील पण म्हणतात, भाजपचे सगळे जे स्वतःला प्रवक्ते म्हणून घेतात तेही म्हणतात. पण मुळात प्रत्येक गोष्ट
जे जे काही घटनाक्रम होतोय, मग तो सामाजिक असो, आर्थिक असो, संरक्षण पातळीवरचा असतो, प्रत्येक ठिकाणी अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला चा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय आणि म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. हे कोणतं गणित आहे? याचं कोणतं समर्थन असू शकतं? म्हणजे भाजप सरकार प्रत्येक निर्णयाचं समर्थन हे देशभक्तीच्या पातळीवर, सीमेच्या सुरक्षेच्या पातळीवर, काश्मीरच्या प्रश्नापर्यंत कसं काय नेऊन ठेवू शकतं? प्रश्न जर ते आर्थिक असतील तर त्याला आर्थिक दृष्ट्या हाताळणं गरजेचं होतं. त्याला राजकीय दृष्ट्या किंवा संरक्षणाच्या स्ट्रॅटेजिक दृष्ट्या हाताळणं हे चुकीचं आहे असं वाटतं. मी हा मुद्दा घेऊन मी अच्युत गोडबोलेंकडे जाईन आणि त्यानंतर एक एकदम वेगळी चर्चेचा पुढचा टप्पा आपण संजीव चांदोरकरांपासून सुरुवात करू. पण त्यापूर्वी हा एक मुद्दा गोडबोले सरांसाठी. गोडबोले सर, निलेश सांगतायत त्या मुद्द्यामध्ये तथ्य आहे, हे खरं आहे की केवळ राजकीय स्वार्थासाठी करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे. पण त्याचवेळी हेही उघडपणे दिसतंय गोडबोले सर की 90-100 कोटीच्या देशाला पूर्ण हलवून टाकणारा हा निर्णय येऊन सुद्धा लोकांमधला उद्रेक जो किमान पहिल्या आठवड्यात तरी थेट दिसायला हवा होता तो दिसत नाहीये. म्हणजे तुम्हाला तर आठवत असतील की भाजीचे दर वाढले तर जुन्या काळी तर प्रचंड मोठे मोर्चे वगैरे निघायचे. इथे तुमच्या हातातल्या पैशाचाच अर्थ उरत नाही अशी वेळ येऊन सुद्धा हा उद्रेक उमटलेला नाही. आता तर दिवस आणखी पुढे गेलेत आणि आता लोकांकडे नवीन नोटा आलेल्या आहेत, पण किमान पहिल्या आठवड्यामध्ये तरी हा उद्रेक जसा हवा होता तो बघायला मिळाला नाही. यामुळे असं आपण मानायचं का की लोकांनी त्रास सहन करून का होईना निर्णयाला पाठिंबा दिला? गोडबोले सर. नाही, मला तसं असं सांगणं अवघड आहे. म्हणजे पहिल्यांदा लोकांनी, मला वाटतं ते 2-3 कारणं असू शकतात की अपोजिशन त्यावेळी युनायटेड नव्हती, त्यावेळी वेल ऑर्गनाइज नव्हती. बरं, हा एक भाग त्याचा झाला. बरं. दुसरी गोष्ट, लोकांनी हे देशाकरता केलं पाहिजे हे आर्ग्युमेंट थोडंफार बाय केलं की लोकांनी ठीक आहे आपल्याला थोडंफार रांगेत उभं राहिलं तरी हरकत नाही, पण ते थोडंफार फारच लांब झालं नंतर. पण थोडंफार सहन करायची लोकांमध्ये एक हे असते आणि ती वाईट नाही, फक्त हे फारच लांबच चाललेलं आहे. आणि मुख्य म्हणजे अजूनही सुद्धा रोज जे नियम बदलत आहेत त्यामुळे हे कुठे थांबेल आणि रोज कसं नियम बदलत जातील ह्याची लोकांना खात्री नाही. त्यामुळे मला असं वाटतं अतिशय आर्बिट्ररी सगळं जे चाललेलं आहे ते फार भयावह चित्र आहे. मला मी एका फक्त वेगळाच मुद्दा आणखीन एक फक्त बोलणार आहे. जरूर. की हा म्हणजे काळा पैसा, कित्येक लोक आता काळा पैशावर आता स्ट्राईक झाला, आता काळा पैसा खलास झाला वगैरे, हे जे सगळं हे सगळं त्याला अर्थ नाही आहे. कारण काळा पैसा म्हणजे टॅक्स सरकारला योग्य तऱ्हेने न भरणं, यातून जे काही सगळे व्यवहार होतात ते काळे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नुसते नोटा गादीखाली हे हा काळा पैसा नव्हे. तर त्यामुळे आपण जे बघाय पहिल्यांदा जे म्हणालो की आपण रोलिंग जो आहे म्हणजे तो पैसा ह्याच्या अनेक पट आहे, तो त्याच्यावर कार्य घातला. एक सिंपल गोष्ट, पॉलिटिकल पार्टीजना जे डोनेशन्स मिळतात त्या वेबसाईटवर कराव्यात, त्या ट्रान्सपरंट कराव्यात, ह्याच्यावरती का त्यांनी निर्णय घेतलेला नाही अजून कुठल्याच पक्षाने, बरं का, काँग्रेस पण नाही, बीजेपी पण. तिसरा मुद्दा की यापेक्षा अतिशय महत्वाचा मुद्दा की याच्या अनेक पटीने पैसा जो परदेशी जातो, टॅक्स हेव्हन्स नावच्या गोष्टीमधनं मॉरिशस आणि अमुक ठिकाणी जाऊन बसतो, स्वित्झर्लंडमध्ये जाऊन बसतो, अनेक पटीमध्ये एक व्हॉट्सअपवर फिरत होतं किती कोणाचे किती कोटी आहेत, किती हजार कोटी म्हणजे. आणि ते खरे खोटे गोष्ट वेगळी, पण प्रश्न असा की त्यातला वाईट भाग असा की आपल्याच कंपन्या, बरं का, मॉरिशसमध्ये एक कंपनी काढतात आणि आपला 60 रुपयाचा जर का माल अमेरिकेला 100 रुपयाला विकायचा झाला तर आपल्याला 40 रुपयावर टॅक्स बसेल, म्हणून आपलाच माल आपल्याच मॉरिशसच्या कंपनीला 60 रुपयाला 61-62ला काहीतरी विकायचा, त्यामुळे भारतातल्या कंपनीला 2-3 रुपयावरती टॅक्स बसेल. आणि मग मॉरिशसच्या कंपनीने अमेरिकेला मात्र विकायचा भरपूर प्रॉफिट घेऊन, आणि मॉरिशसच्या कंपनीमध्ये प्रॉफिट त्याच्यावर टॅक्स बसत नाही. त्याच कंपनीनी पुन्हा भारतीय कंपनीनी पुन्हा भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, ती एफडीआयच्या खाली करायची, पुन्हा एफडीआयची पुन्हा सवलती घ्यायच्या. म्हणजे हा इतका संपूर्ण धादांत गोंधळ चाललेला आहे. डबल टॅक्स टीटीचं सगळं काय गोंधळ आपल्याला माहिती आहे. त्यात पुन्हा म्हणजे अनेक नोट्सनी पुन्हा शेअर्स घेता येतात, त्या नोट्स काय म्हणतात, पार्टिसिपेटरी नोट्स पण आपल्याला घेता येतात, त्याला सोर्स कुठला आहे सांगण्याची गरज नसते. आता हे जे जो प्रकार आहे टॅक्स बुडवणं ज्याला म्हणतात, सरकारची तिजोरीतनं हा पैसा गेलेला केवळ नोटांमध्ये हे करणार असेल, तो अनेक पटीने आहे, त्याचं काय करणार, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बरं, मी हा तुमचाच मुद्दा, म्हणजे माझा पुढच्या मुद्द्याला तुम्ही छान सुरुवातच करून दिली गोडबोले सर. मी आता चांदूरकरांकडे त्यानंतर साळगावकरांकडे येणार आहे. चांदूरकरजी, यानंतर मोदी म्हणालेत की यापुढे आणखी काही स्टेप्स घेतल्या जातील असं अर्थतज्ञ मानतायत की यापुढच्या दिशा म्हणजे ज्याची नेहमी चर्चा होत आलेली आहे ती म्हणजे फक्त 2च टॅक्स ठेवायचे. एक आपले जे टॅक्सेस असतात ते म्हणजे जीएसटी आता जो रिप्लेस करणार आहे डायरेक्ट टॅक्सेस इनडायरेक्ट टॅक्सेस ना, तो जीएसटी असेल आणि बँकिंग ट्रान्झॅक्शन टॅक्स आणला जाईल
आणि रादर इन्कम टॅक्स सुद्धा अबोलिश केला जाईल, जे इकडच्या एका पॉप्युलर अर्थक्रांतीवाल्यांचं एक म्हणणं असतं तसं खरंच आणण्यात येऊ शकतं. अशा जर का स्टेप्स घेतल्या जात असतील तर तुम्ही याकडे कसं बघाल? परत मी आपली चर्चेची जी सुरुवात झाली तिथनं आपण सुरुवात करूया की ह्या हाय डिनॉमिनेशनच्या नोटा रद्द करणं ह्याचा जे उद्देश आहेत ते राष्ट्रीय हिताचे तर नक्कीच आहेत. कुठल्याही अगदी थोडं बहुत ज्ञान असलेल्या नागरिक देखील त्याचं स्वागत करेल. काळा पैसा नसला पाहिजे, बेकायदेशीर चलन नसलं पाहिजे, बेकायदेशीर ऍक्टिव्हिटीज स्मगलिंग अमुक तमुक नसल्या पाहिजेत. मला असं वाटतं ह्याच्यात डावं उजवं मतभेद होण्यासारखं काहीही नाही. मुद्दा असा आहे की काळा पैशाची जी जननी आहे, काळ्या पैशाची जी दोन महत्वाची कारणं आहेत, एक आहे भ्रष्टाचार आणि दुसरं आहे कर बुडवेगिरी. मला असं वाटतं की चलनावरती हल्ले सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर त्याला परत 500ची नोट येणार आहे, 2000ची येणार आहे, हे मुद्दे तुर्तास जरा बाजूला ठेवूया. परंतु काळ्या पैशाचे जे स्रोत आहेत, त्याची जी कारणं आहेत, त्याच्यावरती सरकार काय नक्की करणार आहे. मग तो निवडणुकीतला भ्रष्टाचार असू दे किंवा कर बुडवेगिरी, जसं अच्युतनी आता सांगितलं की टॅक्स हेव्हन्स मधून ग्लोबलाइज्ड इकॉनॉमीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती टॅक्स बुडवला जातो, त्याच्यावरती नक्की आपण काय करणार आहोत. म्हणजे टॅक्स बुडवला नाही गेला पाहिजे हा एक भाग झाला. परंतु मॅक्रो इकॉनॉमीच्या दृष्टीने प्रसन्न आकडेवारी जर बघितली तर टॅक्स टू जीडीपी रेशो जो आहे भारताचा तो अतिशय कमी आहे. 16% आहे टॅक्स टू जीडीपी रेशो. विकसनशील राष्ट्रांमध्ये 21% आहे. तर ओईसीडी जी श्रीमंत राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये 34% आहे. म्हणजे एका बाजूला कर बुडवेगिरीचे जी भोकं आहेत ती बुडवली पाहिजेत, बुजवली पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला टॅक्स बेस देखील वाढवला पाहिजे. कर बुडवेगिरी म्हणजे आतापर्यंत आपल्याला ज्या पद्धतीने कर संकलनाची ज्या काही यंत्रणा होत्या, मग त्या प्रत्यक्ष कराच्या असू देत, आयकराच्या किंवा चांदूरकरजी, म्हणूनच चांदूरकरजी तुमच्या या टॅक्स ब्रॅकेटमध्ये नेटमध्ये अधिकाधिक लोकांना आणण्यासाठी जो काही तथाकथित प्रपोज मुद्दे मांडले जात आहेत ते म्हणजे बीटीटी बँकिंग ट्रान्झॅक्शन टॅक्स वन्स फॉर ऑल आणा आणि इन्कम टॅक्स अबॉलिश करा आणि जीएसटी ठेवा. जर का या स्टेप्सच्या दृष्टीने पुढे सरकार जात असेल तर मग तुम्ही म्हणता त्या लाईनलाच सरकार जात आहे पुढे असं वाटतं. मी 2च मिनिटं घेतो प्रसन्न. मुद्दा असा आहे की मुद्दा फक्त आयडियाज जनरेट करण्याचा मुद्दा नाहीये. बरं, कुठलीही संकल्पना मग ती अर्थव्यवहारातली असू दे किंवा सामाजिक असू दे, समाज अर्थव्यवस्था एका टप्प्यावरती आलेली असली पाहिजे तरच ती कल्पना रुजते. आजच्या घडीला आपल्या देशामध्ये बँकिंग करणारे लोक किती आहेत? नुसते बँक अकाउंटची संख्या नको बघूया आपण. एक्झॅक्टली. इंटरनेट बँकिंग किती लोक वापरतात, डिजिटल बँकिंग उद्या करायचं झालं लाईक पेटीएम वगैरे सारखे तर किती लोक ते करू शकतील. त्याच्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था एका परिपक्व अवस्थेमध्ये ज्यावेळी असेल, ती 2 वर्षांनी येईल, 5 वर्षांनी येईल, 6 वर्षांनी येईल, तो मुद्दा वेगळा आहे, 10 वर्षांनी येईल. परंतु फक्त आयडियाज, कुठल्या तरी सुबक कल्पक आयडियाज घेऊन त्या कृत्रिमपणे, मी 1च मिनिट घेतो, त्या कृत्रिमपणे कुठल्याही जमिनीत रुजवता येणार नाहीत. मी असं म्हणेन की कॅशलेस इकॉनॉमी हे जर डेस्टिनेशन असेल तर मला असं वाटतं लेस कॅश इकॉनॉमीची जी प्रक्रिया आहे, हळूहळू अतिशय कॉन्शियसली लेस कॅश इकॉनॉमी, की इकॉनॉमीमध्ये कॅशचा कमीत कमी वापर कसा होईल ह्या दृष्टीने अनेक वर्ष त्याच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. तरच एका डेस्टिनेशन वरती काही वर्षांमध्ये मला असं वाटतं इकॉनॉमी जायला लागेल. त्यामुळे कल्पनांची कमी नाहीये, त्याच्या परिपक्वता आणि त्याच्या अंमलबजावणीच्या मला वाटतं यंत्रणा. एक मुद्दा इकडे म्हणजे साळगावकरांकडेच मुद्दा घेऊन जाणार पण कदाचित तो त्यांना हेल्पफुल ठरेल म्हणून हा मुद्दा. बँकिंग कमी असणाऱ्या देशामध्ये, एक्सटेन्शन कमी असणाऱ्या देशामध्ये अशा कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने प्रयोग करणं हा एलिटिस्ट व्ह्यू ठरतो असा एक मुद्दा मांडला जात असताना मला एकदम एक आठवलं. आफ्रिकन कंट्रीमध्ये तिकडच्या काही मंडळींनी, मला देश कदाचित साळगावकरांना आठवलं तो देश, त्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाने, आफ्रिकन माणसाने, ब्लॅक माणसाने त्या आपल्या गावातल्या दूरदराजच्या दूरस्थ गावांच्या दृष्टीनेच मोबाईलवरती, तो सुद्धा मोबाईल स्मार्टफोन नव्हे, साधा SMS आणि कॉलिंग करता येईल असा जुना फोन जो आज आपल्या गावकरी पण वापरत नाही भारतातला, त्या फोनद्वारे त्याने एक पैशाची सर्व्हिस सुरू केली, ती इम्प्लिमेंट केली आणि आज ते लोक अशा प्रकारे एका अर्थानं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आजही करतात, कॅश रिसीव्ह करतात, कॅश सेंड करतात. मी हा मुद्दा घेऊन येतो. त्यामुळे चांदोरकर म्हणतात ते खरंच आहे, पण त्याला भारतामध्ये जणू काही अजून भारत तितका मागास आहे अशातला भाग नाहीये. आफ्रिकन कंट्रीमध्ये 2G वाले 1G आणि 2Gतल्या काळातले फोन घेऊन सुद्धा कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने त्यांनी प्रयास केलेले आहेत. हरकत नाही. मी आता साळगावकरांकडे जातो. साळगावकरची आता जी पुढच्या 2 स्टेप मानल्या जात आहेत, PTT आणि GST आधारित फक्त 2च टॅक्स असतील, इन्कम टॅक्स सुद्धा अबॉलिश केला जाईल. या इकॉनॉमीसाठी आपण तयार आहोत का?
याची शक्यता आहे, ते कधी होईल ते सांगता येत नाही, पण कॅशलेस इकॉनॉमी ही यायला वेळ जाईल हे खरं आहे, ही ताबडतोब येणार नाही. परंतु परवाच मी ज्या वीणा गवाणकर नावाच्या लेखिका आहेत, एक होता कारोर या पुस्तकात, खूप सिनियर आहेत त्यांची पोस्ट वाचली. त्यांनी त्यांचा दूधवाला, भाजीवाला, पेपर, जे काही त्यांचे सप्लाय, सिव्हिल सप्लाईज घरी येतात त्या सगळ्यांना पेटीएमवरून पेमेंट घ्यायची हे करून दिली आहे. आणि आता ते सगळे लोक इंटरनेट व्हॉट्सअपवर येत आहे ते वापरू लागले आहेत ते. त्यामुळे ही ट्रान्सफर हे लोक स्मार्ट असतात, खूप शहाणे असतात, आणि आपण त्यांना अंडर एस्टिमेट करू नये. शहरातले लोक त्यांना अंडर एस्टिमेट करायला जातात, आणि आपल्यापेक्षा ते हुशार असतात. कारण आपल्याला अशी तोटी सोडली की पाणी येतं, त्यांना 10 मैल चालत जाऊन पाणी आणायला लागतं. हा एक विषय. दुसरा विषय निलेश म्हणत होता तसं की हा पॉलिटिकल मायलेज घेण्यासाठी विषय आहे का, तर आता अरुण शौरींचं एक स्टेटमेंट आहे, शो अ पॉलिटिशियनला तुम्ही 10 लाख रुपये दाखवा आणि 10,000 मतदार दाखवा, तो 10,000 मतदारांच्या मागेच जाणार. दॅट इज अ DNA ऑफ अ पॉलिटिशियन. अशा परिस्थितीत मोदींनी हा निर्णय घेतलाय, आणि याचं कालच्या APMCच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष एकत्र येऊन भाजपच्या सगळी ठिकाणी भाजप हरलेली आहे. म्हणजे हे एवढं मोठं रिस्क आहे, जर का हे फसलं तर भाजप निवडणूक UPची हरेल. हा धोका घेण्याचं त्यांचं कारण काय आहे? कोणी शहाणा पॉलिटिशियन धोका घेणारच नाही. चालतंय तसं चालू दे, UPची इलेक्शन होऊन दे, मग बघू. सर्जिकल स्ट्राईक झालेत आपल्या मताने, म्हणजे काहीतरी अर्जंटली करण्याचं कारण आहे याला. बरं मी अभय टिळक आणि त्यानंतर शेवट निलेशकडे जाण्यापूर्वी मी मगाशी ज्याचं उदाहरण दिलं ते आता माझ्यासमोर नाव आहे. आफ्रिकेमध्ये केनियामध्ये निलेश तुम्ही सगळ्यांसाठीच M-पेसा नावाची व्यवस्था राबवली गेली, आणि ही मी वर्ल्ड बँकेच्या साईटवरनं हा अधिकृत आकडेवारी सांगतोय. M-पेसाज 9 मिलियन रजिस्टर्ड युजर्स ट्रान्सफर ऑन ॲन ॲव्हरेज $320 मिलियन पर मंथ. आणि केनियातलं उदाहरण आहे. जर का हे तिथे शक्य आहे तर भारत नक्की त्यांच्यापेक्षा पुढे आहे. अर्थात म्हणून चांदोरकर म्हणतात ते मुद्दे रिफ्यूट करण्याजोगे नाहीत, ते खरेच आहेत आणि ते गेल्या काही दिवसांनी दाखवून दिलेलं आहे, पण परिस्थिती आशादायक असू शकते, एवढाच तो मुद्दा होता. मी टिळकांकडे जातो. टिळक सर, हे सगळं होत असताना थोडासा परत फिरून मुळात ब्लॅक मनीचा मुद्दा आहे. तुम्ही कॅशलेस इकॉनॉमी आणा, नाहीतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आणा, ब्लॅक मनी नावाची जी कॉन्सेप्ट आहे ती पूर्ण नष्ट होईल का रूपांतरित होऊन पुन्हा आहे त्या मागल्या पानावरनं कथा पुढे सुरू? मला असं कधीही वाटत नाही की ब्लॅक मनी हा निर्माण होणं बंद होईल याच्यावरती माझा विश्वास नाही. अगदी मी एकच मिनिटामध्ये फक्त मनोरंजक उदाहरण सांगतो, ज्याला आम्ही चाणक्याचा, हा सध्या आमचा फार देव आहे. चाणक्याचं एक वाक्य असं आहे की पाण्यामध्ये राहणारा मासा पाणी कधी पितो हे कळत नाही, तसं ज्याच्या हातात राज्याचा पैसा आहे तो पैसा तिथे कधी जिरतो हे शोधून काढणं अशक्य आहे. मुद्दा असा आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती विषमता आहे, जिथे अतिशय मोठ्या प्रमाणावरती अर्थकारणावरती बंधनं आहेत, जिथे अत्यंत जाचक कटकटीची अशी कर व्यवस्था आहे, जिथे मोठ्या प्रमाणावरती नियंत्रण आहेत, जिथे मोठ्या प्रमाणावरती संपत्तीचं आणि उत्पन्नाचं विभाजन विषम आहे, अशा अर्थव्यवस्थेमध्ये बेहिशेबी पैसा निर्माण व्हायला खूप वाव असतो. त्यामुळे ज्या प्रमाणात, जितक्या अधिक प्रमाणामध्ये आपलं कराचं जाळं विस्तारेल, जितक्या प्रमाणात कराचे सरासरीने दर खाली येतील, ज्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर हा वाढेल, जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती अनावश्यक नियंत्रणांचा काच कमी होईल, ज्या प्रमाणामध्ये वस्तूंची आदान प्रदान, आता GST हे आपण त्या दिशेने टाकणारं अत्यंत मोठं पाऊल असणार आहे, त्या प्रमाणामध्ये ज्याला आपण सिस्टीम म्हणतो त्या सिस्टीम मधनं काळा पैसा किंवा बेहिशेबी पैसा जमा होण्याची किंवा निर्माण होण्याची शक्यता ही आटोक्यात आणता येईल. आणि फक्त मी प्रसन्न एकच मिनिट घेतो, सध्या संपूर्ण जगामध्ये जे ब्रेन रिसर्च चालू आहे त्याचं हे अगदी अलीकडच्या काही चांगल्या अधिकृत नियतकालिकांमधला दावा असा आहे की मुळामध्ये माणसाची बुद्धी किंवा माणसाचा मेंदू हा स्वार्थी किंवा तिरका का चालतो या संदर्भात सध्याचं ब्रेन रिसर्च चालू आहे. म्हणजे जर पैसा हडप करण्यामागे किंवा कर बुडवण्यामागे किंवा बेहिशेबी पैसा जमा करण्यामागे बुद्धीची वाकडी चाल हे जर कारण असेल तर मुळात आज ब्रेन रिसर्च त्या दिशेने पण काम करत आहे. त्यामुळे हा केवळ आर्थिक विषय नाहीये, हा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विषय आहे. आपल्याला कॅशलेस या दिशेने टप्प्याटप्प्याने जावं लागेल, हे अगदी निसंशय खरं आहे. मी कार्यक्रमाच्या शेवटी निलेशकडे जातोय. निलेश, अशा प्रकारे ओपन माइंडेड जर का राहिलं जसं टिळक सांगताय तर आपल्याला इस्लामिक बँकिंग मधलं इंटरेस्ट रेट फ्री बँकिंगकडे पण जायला काही हरकत नाही खरं तर.
नाही, मुख्यतः आपण ज्यावेळेला काळ्या पैशावर चर्चा करतोय, आर्थिक क्रांती आणि भ्रांती या विषयावर चर्चा करतोय, तर एक काळ्या पैशासंदर्भात जे आमचे व्यापारी मित्र आहेत, गुजराती मारवाडी समाजाशी जे समवयस्क असे मुलं आहेत, ते सातत्यानं म्हणतात की पैसा हा कधीही ब्लॅक किंवा व्हाईट नसतो, तो काळा किंवा पांढरा नसतो. पैसा हा पैसा असतो. तर तो काळा किंवा पांढरा का होतो, तो काळा किंवा ब्लॅक मनी का म्हणवला जातो, तर तो भ्रष्ट मार्गाने मिळवला जातो किंवा त्यावरचा कर भरला जात नाही म्हणून तो ब्लॅक मनी होतो. पैसा हा पैसा निर्माण करण्याचं साधन असतं, सुख समृद्धी आणण्याचं साधन असतं. सरकारनं घेतलेला निर्णय हा त्या लक्ष्मीला किंवा त्या पैशाला संपुष्टात आणण्यासाठी आहे की त्याच्या काळ्या कर्मांना किंवा भ्रष्टाचाराला संपुष्टात आणण्यासाठीच आहे. त्यामुळे आत्ता जो प्रकार घडताना दिसतोय की जो काळा पैसा होता तो संपुष्टात येईल, तो पॅरलल इकॉनॉमी आहे, तो सातत्यानं अर्थव्यवस्था ही गतिशील करण्याचं एक माध्यम म्हणून वापरला जाणार आहे. आणि ती जी गती आहे ती आपण रोखणार आहे का या निमित्तानं, तर हा प्रमुख प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि त्यामुळे भ्रष्टाचार कसा रोखता येईल याची उपाययोजना झाली पाहिजे, कर बुडवेगिरी कशी रोखता येईल याची उपाययोजना झाली पाहिजे, ती लक्ष्मी किंवा तो पैसा संपुष्टात कसा येईल याची उपाययोजना करणं चुकीचं आहे. जसं आत्ता टिळक सरांनी म्हटलं, चाणक्य किंवा कौटिल्य जो अर्थशास्त्रज्ञांचा देव मानला जातो, त्याचंच एक वाक्य आहे की प्रत्येक समाजामध्ये भ्रष्टाचार हा असतोच, तो पूर्णतः कधीही संपुष्टात येऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याही समाजातून भ्रष्टाचार किंवा काळा पैसा हा पूर्णतः संपुष्टात येणार नाही. मात्र हा समाज किंवा ही अर्थव्यवस्था गतिशील कशी होईल, विकसित कशी होईल आणि समाजातल्या छोट्या छोट्या घटकापर्यंत त्या अर्थव्यवस्थेची फळं कशी पोहोचतील या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते जर झाले तर जो सरकारनं निर्णय गेल्या काळात घेतला 500 आणि 1000च्या नोटांचा, तो योग्य असं म्हणावं लागेल. अन्यथा जर तो पैसा पुन्हा 4 किंवा 5% हातात राहणार असेल तर सरकारनं घेतलेला निर्णय हा फक्त पॉप्युलिस्टिक होता, फक्त मतं मिळवण्यासाठीचा होता असं म्हणायला काही हरकत नसेल. कार्यक्रमाच्या शेवटी 9/11 जगाच्या इतिहासामध्ये नोंदला गेलेला आहे, तो म्हणजे अमेरिकेवरचा हल्ला म्हणून. पण तो 9/11 हा अमेरिकेचा MMDD असतो, म्हणजे मंथ आधी डेट नंतर. भारतामध्ये सुद्धा हा निर्णय जेव्हा जाहीर झाला आणि ज्या मध्यरात्रीपासून जाहीर झाला तेव्हा तारीख 9/11 होती, 9 तारीख 11वा महिना याच महिन्यामध्ये. हा 9/11 सुद्धा इतकाच महत्वाचा आहे. अमेरिकेचा नकारात्मक होता, आपल्याकडे मात्र त्याचा नकारात्मक का सकारात्मक हेच ठरलेलं नाही, म्हणून तर ही चर्चा आपण घेतलेली आहे. पण हा 9/11 हा भारतातला जसा जगाचा इतिहास हा इसवीसन पूर्व इसवीसन नंतर गणला जातो, इतका हा महत्वाचा ठरू शकतो. तसा ठरवायचा की नाही हे मात्र लोक आणि राजकारणी या दोघांना मिळून ठरवायचं, आणि अर्थातच प्रशासन सुद्धा. तोपर्यंत मात्र आपल्याला सध्या या रांगा बघाव्या लागणार आहेत आणि रांगांमध्ये उभं सुद्धा राहावं लागणार आहे. दरम्यान या चर्चेसाठी अभय टिळक, अच्युत गोडबोले, साळगावकर सर तुम्ही आणि टिळक सर आपण सगळ्यांनी वेळ दिला, संजीव चांदोरकरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.